हॅलो फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? तर मजेत ना? तर मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग एटीलमध्ये. तर तुम्ही बघू शकता माऊचं मॉर्निंग रुटीन आहे. माऊचं आज स्कूलमध्ये क्रिसमस डे सेलिब्रेशन होतं, त्यामुळे ती पार्टिसिपेशन घेतली होती त्यामध्ये सकाळी अशी तयार झालेली होती. तिचा व्हिडिओ काढून म्हणताना हा दादू मध्ये मध्ये करतोय. तुम्ही बघा दोघांचे कसे चालू आहे. तर हा आंघोळ न करता शर्ट टोपी घालून तिच्यासमोर मध्ये मध्ये त्याचं शूटिंग करू म्हणून लागलं आहे. तर मी माऊचं फोटो काढत होते, त्यावेळेस तो मध्ये मध्ये करतो. अशा प्रकारे माऊनं नाश्ता करून टिफिन बॅग घेऊन स्कूलला चालली होती. तिचीच मी व्हिडिओ काढत होते. तर तिला स्कूलमध्ये कुठल्या पण कलरचा फ्रॉक सांगितला होता, ती फ्रॉक वेअर केली होती. फ्रॉक वेअर करून सिम्पल रेडी होऊन ती स्कूलला चालली होती. तर अशा प्रकारे आम्ही रेडी होऊन लिफ्टमध्ये आलेलो होतो. आणि आज स्कूलचा हाफ डे होता, जास्त वेळ नव्हता, त्यामुळं ती आज थोडंसं बुक्स वगैरे घेऊन स्कूलला चालली होती. अशा प्रकारे आम्ही लिफ्टमध्ये पोचलेलो आहे. तर हा पण बघा काय म्हणतो इथं. हे बघा कशी स्माईल देते ही लिफ्टमध्ये पण. अशा प्रकारे आम्ही खाली बस स्टॉपवर आलेले आहे. तिची व्हॅन अजून आलेली नाही, आम्ही व्हॅनचं वेटिंग करत आहे. तर दादू पण आलेला आमच्यासोबत. तर तीही बघू शकता समोरची डॉगी आम्हाला रोज भेटते. काल त्या रस्त्याच्या 4 साईडला होतं, तर आज या साईडला आलेली आहे. तर दादूला मी धमकी देते, तू जर आगाव केला तर ते डॉगी तुझ्याजवळच मी आणून देईन म्हणून. तर तो मला प्रॉमिस करतो मी आगाव नाही करणार म्हणून, पण तो घरी येऊन परत तेच करत असतो. तर तो किती शांत थांबले बघू शकता तुम्ही स्टॉपवर, ते डॉगीच्या भीतीनं. ते पण डॉगी त्यालाच बघताय. अशा प्रकारे डॉगीला बघून दादू आमचा शांत बसलेला आहे. नाही तर तो शांत बसत नाही, रस्त्यावर आगाव करत असतो. पण ते डॉगीला बघून तो शक्यतो शांत झालेला आहे, हे बघू शकता. अशा प्रकारे हे बघू शकता. ती आम्ही अजून पण व्हॅन आली नाही, व्हॅनची माऊ व्हॅनमध्ये बसून गेली. पण माऊच्या व्हॅनवाले काकांनी दादूला वडापाव आणि एक बिस्किटचा पुडा दिलेला आहे. कारण ते दरवर्षी ह्या क्रिसमसच्या आधी सगळ्या पोरांना, व्हॅनमधल्या पोरांना ते वर्षाला वडापाव आणि एक बिस्किटचा पुडा देतात म्हणे, ते सांगत होते. माऊ ह्या वर्षी फर्स्ट टाईमच त्यांच्या व्हॅनमध्ये चालले होते. ते सकाळी दादूला देत होते. मी त्यांना विचारलं तुम्ही दादूला का बरं देत आहे? तर ते म्हणले दरवर्षी आम्ही पोरांना क्रिसमसच्या आधी वाटप करतो वडापाव आणि बिस्किटचा पुडा. अशा प्रकारे दादूनी घरी येऊन आल्या प्रकारे त्यांनी वडापाव आणि चहा बिस्किट एन्जॉय केला. तर आमचं जेवण वगैरे झालं. पण हे संध्याकाळचं रुटीन आहे, संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन आहे. संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक करत नव्हतं मला. वरण भात कुकरला लावले होतं, मेथी धुवून ठेवली होती, मेथीची भाजी करायची होती आणि अगदी 2च चपात्या करायच्या होत्या. तर तेवढीच स्वयंपाकाची तयारी करायची होती, जास्त करायची गरज नव्हती. घरी आम्ही 3घच होतो, त्यामुळे माऊच्या पप्पा बाहेरून जेवण करून येणार होते. तर आम्हाला 3घांना एवढंच पुरेसं होतं. सकाळची अजून थोडंसं कणिक होतं, त्याच्या 2 चपात्या करणार होत्या. मेथीची भाजी आणि वरण भातसाठी तर ऑलरेडी कुकर लावलेली आहे आणि मेथी धुवून ठेवलेली आहे. मेथीसाठी लसूण लावून होते, लसूण मी सालून घेत होते आणि हिरवी मिरची वगैरे सगळं कापून ठेवलं. जसे की वरण फोडणी मारून मेथीची भाजी करून चपात्या करायच्या होत्या. तर तुम्ही बघू शकता इकडं हॉलमध्ये दोघांचं काहीतरी मस्ती मजा चालू आहे. तर ह्यांचं टी व्ही बघत काहीतरी काम चालू असतं. इकडे टी व्ही चालू ठेवतात आणि इकडं दोघं म्हणून काहीतरी दंगामस्ती करत असतात. हा दिवसभर टी व्ही आणि गाडीला सोडून राहत नाही. आणि ही काहीतरी ABCD लिहित बसलेली आहे. आणि हा बघा कसं गाडी चालवतोय. अशा प्रकारे ह्यांचं TV गाडी खेळून झालेलं आहे. इकडे वरण भात पण रेडी झालेलं आहे. तर हे चपाती खायला नको बोलले त्यांना, माहितीची भाजी चपाती, तर हा वरण भात बोलतो, ही पण वरण भात बोलते. दोघांना मी वरण भात दिलेलं आहे खायला गरमागरम. ही बघा कशी करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं रात्रीचं. हे दोघांनी वरण भात खाल्लं, मी भाजी मेथीची भाजी, चपाती, वरण भात मी पूर्ण खाल्ले. पण हा बघा वरण भात चार म्हणून माझ्या मागं लागले. मी म्हणलं त्याला चारणार नाही, तुझं तू खा. तर तो मला मोबाईल दे म्हणत आहे, तर मी मोबाईल नाही दिलेला, व्हिडिओ करते म्हणून. आता हे बघू शकता, हे माझं ताट आहे, वरण, मेथीची भाजी, चपाती आणि भात. तर या मैत्रिणींनो खायला. चला तर भेटूया नेक्स्ट. मीडियम ब्लॉग आवडला